जसं की फ्रेंड्स मला म्हटले होते की आता ही पालखी दुसऱ्या वाडीत जाणार, तर आम्ही दुसऱ्या वाडीत गेलो पालखीला सोडायला. मग तिथून आम्ही रिटर्न घरी आलो. खूप भूक लागली होती, सो आमचं जेवण झालं. त्यानंतर एक हो म्हणजे प्रत्येक घरातली एक फॅमिली ज्यांचं रिटर्न रिझर्वेशन होतं, सो सगळेजण आपापल्या घरी म्हणजे मुंबई पुणेला सगळे रिटर्न निघाले. आता आमचं म्हणजे आता असं हे सीन आहे की माझ्या मामाच्या गावी पण पालखी येते. ती उद्या येणार आहे. आज रात्री त्यांच्याकडे शिवज्योत आणायला जातो, म्हणजे उद्या शिवजयंती आहे, सो आज ते शिवज्योत आणायला आज रायगडावर जातील आणि उद्या सकाळी ते घेऊन येतील. आणि त्यांच्याकडे उद्या सकाळीच त्यांच्याबरोबर म्हणजे शिवज्योतबरोबर पालखी पण आहे त्यांच्या गावात. आणि त्याच्यानंतर रात्री नाही, पहाटे सकाळी 4 वाजता 3 वाजता ती प्रत्येक म्हणजे घरी जाऊन प्रत्येकाच्या भेट देते, असं त्यांच्याकडे असतं. सो मी आज थांबणार आहे. आज मे बी काहीतरी समथिंग असेल प्लॅन, सो माहीत नाही, पण मी आज थांबणार आहे. आणि बाकीचे जे आहेत माझे फॅमिली मेंबर्स, मम्मी पप्पा बहीण भाऊ, ते जाणार खैराटला मामाच्या गावी. आणि मी उद्या त्यांना तिथे भेटणार आहे. सो तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू दिसेलच. आज बघू काय, खूप थकली आहे आता. असं झोप येते, असं झोपायची तयारी करते. भेटू संध्याकाळीच. आणि ज्याने अजूनपर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि म्हणजे प्रत्येक येणाऱ्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. The next day. तर फ्रेंड, काल मी काही शूट नाही केलं. तिकडून आल्याच्या नंतर खूप थकली होती. त्याच्यानंतर काही प्लॅन्स झाले, खाली गेलो फाट्यावरती चायनीजला. सो तिकडून आल्याच्या नंतर पूर्ण खूप थकली होती, सो झोपली येऊन. आणि हो, खाल्ल्या शिव्या. तर आता चालले आहे मामाच्या गावी. ॲक्च्युली सकाळीच निघायचं होतं, पण माझ्या पार्टनरने जरा उशीरच केला, त्याच्यामुळे मी शिव्या पण खाल्ल्यात. बिकॉज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे आणि मी अजून तिथं पोचलेली नाही आहे. सो पप्पा चिडलेले आहेत थोडे. सो आता मी चालले 1:15 मामाच्या गावी. चला. माझ्या बॅकग्राऊंडला खूप छानसं असं मस्त असं सिनेरी दिसत असेल तुम्हाला. खूप छान आहे, मस्त दिसते एकदम. आणि आज आहे तिथीनुसार शिवजयंती, सो सगळीकडेच सेलिब्रेट करतात. तसं आमच्या म्हणजे मीन्स मामाच्या गावी शिवज्योत आणलेली आहे. सो आता तिकडे सध्या त्यांच्याकडे गावात फिरवतात, सो तिकडे तरी चालू असेल. सो आता मी माझ्या पार्टनरला घेऊन चालले 1:15. चला, तुम्हाला तिकडची पण पालखी दाखवते. माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग शिवासनाव बसला. सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचे प्रज्वलनासाठी सर्व महिलांनी या ठिकाणी येऊन दीपप्रज्वलन करायचं आहे. गावचे बऱ्याच दिवसातून या ठिकाणी आपल्याला जे लाभले ते वसंत किर्जे साहेब यांनी महाराजांना पुष्पहार घालायचा आहे. हे पोरं उंच दोन त्यांच्या बरोबर द्या. ते उंच खुर्चीवर नका करायला लावू, नाही तर तुम्ही तिथलीच लावा.
यानंतर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार आपल्या गावचे ग्रामस्थ वसंत किल्ले साहेब यांनी पुष्पहार अर्पण करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी हर 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 महादेव. कवड्याच्या माला गळाला बंधू सूर्याज संबे सलवाला जाऊन गेला कोयली वाड्याला वाजलेले तर 9:30 वाजून गेलेत आणि आता आम्ही पोचलेलो आहोत घरी, मामाच्या घरी. आणि मला सोडायला 2 माणसं आलेली आहेत मोर्या ग्रुपमधली, म्हणजे माझा पार्टनर आणि एक शुभ. आणि आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं आहे. तर फ्रेंड्स यांच्याकडे आता पालखी नाचवत आहेत, तर मी आता तिकडेच आलेली आहे. अरे सकाळचे वाजले किती वाजले ते 9:30 4:45 झालेले आहेत. आणि आता ऑलमोस्ट अर्ध्या गावात पालखी झालेली आहे आणि इकडे येईल एक किती 1-1.5 तासात 1 तासात पालखी इकडे येईल. सो आपल्या घरी पालखी येईल 1 तासात. सो तयारी झालेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा
सगळी तयारी करून ठेवलेली आहे. फक्त आंघोळीला जायचंय, स्वतः तयार व्हायचं एवढंच राहिलेलं आहे. अर्धी लोक तयार झालेली आहेत. हो तू तयार झालेली आहेस. हा हे बघा हे. हा अजून कोणाची एंट्री राहिली आहे का अजून? सो सगळेजण अशी बसलेत. अर्ध्यांची तयारी झाली आहे, अर्धे राहिलेत, अर्धे फ्रेश व्हायचे. म्हणजे असं आहेत खूप जण. सो तुम्हाला नंतर 1 तासामध्ये दिसेल पालखी येईल. त्या पालखी येताना पण मी तुम्हाला ह्या शूट म्हणजे ब्लॉग थ्रू दिसेलच. बिकॉज मी फर्स्ट टाइम मामा म्हणजे ह्याच्या अगोदर पण माणूस आहे ह्याच्या बघताय. चलो बाय बाय. आणि जास्तीत जास्त शेअर करा. चलो बाय. फ्रेश होते, तुम्हाला दिसेलच की पालखी कशी घेऊन येतात ते. सगळी तयारी झालेली आहे आणि पालखी बाजूच्या घरी आलेली आहे. आता आमच्याकडे यायला थोडा वेळ आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल माझ्या बॅकग्राऊंडला. लाने को झांझुराचे हौलाय झांझुराचे हौलुबाई मेरी ये गो. लाने को झांझुराचे हौलाय झांझुराचे हौलुबाई मेरी ये गो. लाने को झांझुराचे हौलाय झांझुराचे हौलुबाई मेरी ये गो. पैयाचा झुले रागो हौलाय झुले रागो उरेल तुझे मेरी ये गो. पैयाचा झुले रागो हौलाय झुले रागो उरेल तुझे मेरी ये गो. मिरचोली फाटली गो हौलाय फाटली गो कोपरा दाटली गो. मिरचोली फाटली गो हौलाय फाटली गो कोपरा दाटली गो. चिंताना परली गो हौलाय परली गो पाठीचे बंधवाना. चिंताना परली गो हौलाय परली गो. संगे असती हे देव गाव देवा बरोबरी बघ मानपान घेती जाऊन या घरोघरी. माय शोभून दिसते पालखीत या बरोबरी भक्त घाली ती साध माईला बरोबरी. नाम हे ओठी होती या गाठी. नाम हे ओठी होती या गाठी घर घेतो या अवघ्या मधी. बसून पालखीत संध्यामधी देव नाचतय शिंग्यामधी. बसून पालखीत संध्यामधी देव नाचतय शिंग्यामधी. या अंबरी उंच डोलते
घरातून पालखी दुसऱ्या मामाच्या घरी गेलेली आहे. सो इथून आता पूर्ण गाव होईल. मग तिथून नंतर सगळी घरं घेतल्याच्या तर वरच्या वाडीतली लोक येतील घ्यायला. सो तो सकाळी 10 वाजेपर्यंत ती वरच्या वाडीत जाईल. सो अशी पालखी दुसऱ्या वाडीतून म्हणजे ह्या वाडीतून दुसऱ्या वाडीत जायचं असं असतं दरवर्षीचं. सो खूप मजा आली, खूप मस्ती केली. तुम्हाला हे ब्लॉग थ्रू दिसेलच. आणि मागे खूप गोंगाट चालू आहे कारण सगळी फॅमिली एकत्र आलेली आहे. कसे सगळे बसले. सगळे स्टेटस टाकतायत. घाबरू नको. तर सकाळी ह्यांची पालखी दुसऱ्या वाडीत गेली आणि मग त्याच्यानंतर खूप रात्रभर जागरण होतं. 2-3 दिवस जागरण. त्याच्यामुळे मग खूप झोप आली होती. सो आम्ही झोपून गेलो आणि डायरेक्ट उठलो किती वाजता, 5 वाजता उठली मी. तर किती वाजता झोपली, 8 वाजता झोपली ती डायरेक्ट 5 वाजता उठली. सो त्यानंतर आता सगळेजण असेच बाहेर बसलेत कारण आता आमची 9 वाजता गाडी येणार आहे आणि इथून आम्ही डायरेक्ट कल्याणला जाणार आहोत. सो माझा शिमग्याचा जो ब्लॉग आहे तो कंप्लीट झालेला आहे कारण दोन्ही घरच्या पालख्यांचा व्हिडिओ ह्या ब्लॉगमध्ये आहे. सो तुम्ही नक्की बघा, एंडपर्यंत नक्की बघा हा ब्लॉग. खूप मजा येईल तुम्हाला बिकॉज मी जेवढी मजा केली तेवढी तुम्हाला पण ह्या ब्लॉगमध्ये मजा येईल. गावाला यायला खूप इझी वाटतं पण जाताना खरंच खूप कठीण आहे कारण रिटर्न जाताना अक्षरशः जायची इच्छाच होत नाही. पण काय करणार, जावं तर लागेलच. सो आता मी माझा ब्लॉगचा एंड करत आहे बिकॉज 9 नंतर आमची म्हणजे रिटर्न घरीच जाणार आहे. सो मी माझा ब्लॉग इथेच थांबवते. चलो बाय, सी यू. भेटू आपण आता नवीन न्यू ब्लॉगमध्ये. काही म्हणजे इन केस आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो किंवा काय तर मी नक्की न्यू ब्लॉग शूट करेल. सो चलो बाय बाय. आणि हा महत्त्वाची गोष्ट की अजूनपर्यंत ज्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्लॉगला खूप शेअर करा, खूप सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट्स करा. चलो बाय बाय, सी यू, बाय. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा, सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा.